ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अतिवृष्टीनं राज्यात अतोनात नुकसान, राज्याकडून आर्थिक मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप केंद्राकडे नाही। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू, राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय हे निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य, कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो, मुश्रीफ यांचं वक्तव्य। निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा, निवडणुकांची मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून टीका। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टात आज सुनावणी, राज्य सरकार निवडणूक आयोग बाजू मांडणार। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक। ठाणे मतदार यादीत 3500, पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं, आडनावांची कुठलीही नोंद नाही, राजन विचारेंचा दावा। सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6500 दुबार नावं, माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत। वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची, सुनील शिंदेंचा आरोप। कामठीत बोगस मतदारावरून राजकारण तापलं, सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर भरारी पथकाची धाड, 50,000 रुपये, दारूच्या बाटल्या, शाई मिटवण्याचं साहित्य सापडल्याची माहिती। राज ठाकरे आज संजय राऊत यांची भेट घेणार, राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करणार। मराठी शाळा, मराठी भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार, मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। जय पवार, ऋतुजा पाटील यांचा बहरीनला 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा। पवार पाटील कुटुंबाकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह फक्त 400 जण निमंत्रित। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील TBM लॉन्चिंग, कोस्टल रोड ते फ्रीवे वाहतुकीचा मार्ग सुखकर होणार। पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवातीर्थ करण्याचा सरकारचा निर्णय, देशभरातील राजभवनांचं नाव बदलून लोकभवन केलं जाणार। मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीत, अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली। मुंबईतले खड्डे, खराब रस्ते किंवा उघडे मॅनहोल अशा कारणांमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळणार, मृतांच्या वारसांना 6 लाख भरपाई देण्याचे प्रशासनाचे आदेश। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कलाविश्वाचा पाठिंबा, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। राज्यात अजूनही बिबट्यांची दहशत कायम, पुण्याच्या चाकण MIDCत बिबट्याचा वावर, शिरूरमध्ये शेतातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार, तर साताऱ्याच्या पाटणमध्ये माझगाव परिसरात बिबट्याची दहशत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।